पण किचन आणि या किचनचं मला काय वाटतं माहिती का, हे चांगलं का हा सगळ्यात मोठा जो गॅस आहे ना तो साईडला आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, घरासाठी एक एक वस्तू बघतोय आणि त्याच्यासाठी धावपळ होतेच. आज आम्ही जाणार आहोत गॅस शेगडी घ्यायला. या घरात पण आपण शिफ्ट झालो होतं, घराचं काम चालू होतं ना, तर तेव्हा पण आहे ना आपण ही गॅस शेगडी लावलेली आहे. आणि त्याच्यासाठी ना वेगळी ना गॅस पाईपलाईन घ्यावी लागते वेगळी. त्याच्यासाठी जी प्रोसेस आहे वेगळी आहे. आणि जेव्हा आपण गॅस शेगडी लावू आपल्या नवीन घरासाठी, तर ती काय प्रोसेस असते हे डिटेलमध्ये मी नक्की तुम्हाला शेअर करणार. का फक्त गॅस शेगडी लावण्यासाठी ना किती ती मेहनत घ्यावी लागते, परमिशन घ्यावी लागते, त्याच्यानंतर लोक येतात, चेक करतात, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. आणि इथल्या लोकांना आहे ना हॉट प्लेटची सवय असते. इथले लोक जास्त ना गॅस वगैरे वापरत नाही. पण आपल्याला कसं लहानपणापासून गॅसची ना सवय असते, गॅस शेगडीची सवय असते, पटकन स्वयंपाक होतो. हॉट प्लेटचं कसं असतं, एक तर भांडं खूपच गरम होऊन जातं, मग स्लो, आणि स्वयंपाक करायचा पटापट म्हटलं का तर लवकर होत नाही. आणि मला पर्सनली ते अजिबात आवडत नाही. म्हणून मनोजला म्हटलं होतं मला या घराचं काम चालू होतं, मला गॅस शेगडीच पाहिजे, मला हॉट प्लेट पाहिजे नाही. म्हणून मग कसं पटापट स्वयंपाक वगैरे करता येतो. आणि म्हणजे जे माझ्या जेवढं पण मैत्रिणी त्याच म्हणतात, कोमल तुझ्याकडे गॅस आहे, किती छान नाही का, आपलं सगळं भाकरी वगैरे करता येतात तुला आणि पटकन स्वयंपाक सुद्धा होतो. त्यांना ती गोष्ट खूप आवडते. तर तसंच आता आपण यांना गॅस शेगडी बघणार आहोत. बघूया कोणत्या डिझाईनच्या आहे, कोणत्या कंपनीच्या आहे. आपल्याला 2-3 शॉप तर बघावंच लागणार. आणि बघूया कोणती अजून वेगळी डिझाईनची बघायला मिळाली तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार. पण त्याच्यासाठी आपल्याला निघावं लागलं. सकाळ झालेली आहे, चला पटकन. पण आज सकाळपासूनच एवढं धुकं आहे ना, हे बघा खूप धुकं आहे. आणि सकाळी तर अजिबात रस्तासुद्धा दिसत नव्हतं आणि एवढी थंडी आहे, जबरदस्त वारा आहे. सकाळी पाऊस होऊन गेला, आता असं धुक्याचं वातावरण. निघालो आम्ही, तुम्हाला धुकं दिसत असेल समोर. आणि आज ही ब्लू कलरची गाडी घेतली. मनोजला आज गाडी चालवायचा कंटाळा येत होता, म्हटलं चला मी आज चालवते गाडी, तुम्ही मस्त आरामात बसा. आता आपल्याला पोचायला 26 किलोमीटर अंतरावर जाणार आहोत. 18 मिनिटामध्ये पोचणार आहोत आपण. आम्ही पोचलो आहोत. हे बस स्टोअर आहे ना, तिथे जाणार आहोत. आणि हे या स्टोअरमध्ये फर्निचर आहे प्लस इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा आहे. तर आपल्याला दोन्ही बघायला मिळते. 20-25 मिनिटामध्ये पोचलो आम्ही. आणि थंडी तर एकदम जबरदस्त. इथे आम्ही आतमध्ये आलो आणि इथे समोरच वॉशिंग मशीन ठेवलेले आहे. त्याने आपण चाललो आहोत आता किचन सेक्शनकडे. किचन सेक्शन म्हटलं की इथं तर मग चिमणी पण आणि हे हॉट प्लेट आहे बघा. हे असं मला अजिबात नसतं. आणि नंतर हे यूज केलं ना, ते इथे ना असे ते डाग असतात ना भांड्यांचे, ते खाली ते बनून मग त्याचे डाग पण पडतात. आणि नंतर आपण क्लीन करतो, पण एक जसं जुनं होतं ना तसं ना त्याच्यावर मग ते असे डाग पडतात. आणि ते तसंच राहतं, मग किती पण क्लीन केलं ना तर ते निघत नाही. तिकडे बघा किचनचे हॉब वगैरे आहे ना इकडे. पण किचन आणि या किचनचं मला काय वाटतं माहिती का, हे चांगलं का हा सगळ्यात मोठा जो गॅस आहे ना तो साईडला आहे. आणि आपला जो गॅस होता ना, म्हणजे ही गॅस शेगडी आहे ना आपल्याकडे, तर त्याचं जे मधलं जे मोठं आहे ना ते मध्ये असल्यामुळे काय होतं, मग आपल्याला आजूबाजूला ना काय भांडं वगैरे किंवा जेवणाचं असं थोडं तिकडे सरकावं लागतं. कारण की मग चपात्या वगैरे करायला तवा खूप गरम होतं, मग ते भांड्यांना लागून एक साईड खूप गरम होऊन जाते. म्हणून हे एका साईडला असल्यामुळे काय होतं, एक साईड इथल्या येतं, म्हणजे आपल्याला चपात्या करायच्या असेल तर साईडला चपात्या पण इथल्या येतं करता येतं. तर हे चांगलं वाटलं मला. हे चांगलं आहे. आणि ही बेको खूप चांगली कंपनी आहे. हो, तर याची प्राइस आहे 299. बेकोचं जे आहे म्हणजे 300 युरो आहे ऑलमोस्ट. म्हणजे 30,000चा आहे. म्हणजे 30,000ची ही शेगडी आहे. आणि जशी तुम्ही चांगली अजून क्वालिटी घेतली ना तर तशी प्राईस पण वाटणार. थोडी याच्यापेक्षा लोअर क्वालिटी घेतली तर त्याची प्राईस कमी पण होणार असं. पण हे चांगलं वाटलं असं नाही का. आणि हे एक शेगडीचं आहे, एक चांगलं असं
रिमूव्ह करून क्लीन करता येतं. आणि आपल्याकडं हीच कंपनीची आहे आपल्याकडे. आता आपलं जे घर आहे ना, तर त्या घराची शेगडी पण या बेको कंपनीचीच आहे. आणि असंच आहे त्याचं हे सगळं, हे स्टँड वगैरे क्लीन करणं. फक्त तो मध्ये आहे ना. हा, फक्त हे जे मधलं हे जे आहे थोडं ना, छोटं आहे ना त्याच्यापेक्षा? नाही एवढंच आहे. आपला थोडंसं मोठं वाटतं उलट थोडंसं. हा का? हा, हे जे थोडे आता हे नवीन मॉडेल आहे ना त्याच्यामधलं. हो, तर बटन फक्त वगैरे हे चेंज आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. तर हे एक चांगली वाटली मला. ठीक आहे. आपण दुसरी पण याचा फोटो काढून ठेवू. हा, फोटो फोटो याच्यासाठी काढून ठेवते का कम्पॅरिझन करायला, म्हणजे कोणती चांगली शेगडी. नाही तर आपण बघून जातो मग नेमकं आठवत नाही आता कोणत्या डिझाईनची होती, त्यापेक्षा ही बेस्ट आहे. चल, तर आता इथे जितके मॉडेल्स आहेत ना किचनचे, तिथे मोस्टली ना हॉट प्लेटच आहे. मोठे मोठे तेच लोक वापरतात आणि मग पर्सनल चॉईस असते सर्वांची. तर इथे पण हे पण आता एक नवीन स्टाईलचं, ह्याच्यामध्येच ही चिमणी आहे. तर ते प्लेट लावून हां, ही एकदम युनिक डिझाईन आहे. चिमणी याच्यामध्ये स्वयंपाक केला तर मग इथलं सगळं याच्यामध्येच जाईल. बरं, म्हणजे चिमणीसाठी ना वेगळा स्पेस. ते बघा, किचनला छान दिसतं ना, युनिक डिझाईन आहे ना. पण हा वॉलपेपर आहे, हे असं नाही. हां, वॉलपेपर आहे. समोर पण एक आहे. आहे पण ही थोडी छोटी साईज आहे की याचं ते एक सेक्शनच वेगळं आहे. आणि ही हे बघा, बेकोचीच आहे ना ही पण? बेकोचीच आहे ही. आणि 4 याची आहे, 5 याची नाही आहे. आणि थोडीशी छोटी साईज आहे, म्हणजे 3 असे नॉर्मल. तसं सर्वांना माहिती आहे, एक मोठी साईजमध्ये त्याच्यापेक्षा थोडी छोटी, त्याच्यापेक्षा छोटी, म्हणजे त्याच्यापेक्षा छोटी ही आहे. पण याचं जे हे सेक्शन आहे ना, ते वेगळं आहे. मोस्टली ना मोस्टली तुम्हाला दिसत असेल दुबईला, UK ला किंवा US ला सुद्धा काही ठिकाणी ना असं असतं, पूर्ण एक सेक्शनच वेगळं असतं. त्याच्या खाली अवन वगैरे असतं. त्याच्यामध्येच लगेच खाली अवन असतं. तर असं नाही पाहिजे आपल्याला. आपलं तर पूर्ण फ्लॅटच आहे ना ते किचनच्या याला. ज्यांचं किचन नसतो किंवा छोटं असतो ना, त्यांच्यासाठी ते ते बरं मध्ये. आहे. हां, तर इथे तर आहे. अजून बघूया दुसऱ्या साईडने. तिथे त्यांनी सॅम्पल्स ठेवलेले आहे. मोस्टली इथे ना या ठिकाणी हॉट प्लेट्स असतात. आता ही नवीन डिझाईन आली. नॉर्मली आता आहे ना असे गोल गोल असायची नाही का, आता तरी इथं बघा ही अशी डिझाईन आहे, परत ही अशी डिझाईन आहे. काही काही ठिकाणी तर ना म्हणजे गॅस हॉप आणि चिमणी असते. हे सॉरी चिमणी हॉट प्लेट हे Hot मिक्स plate, आहे. हां. 2 याचे 2 त्याचे. हे बघा, इथे त्यांनी सॅम्पल्स ठेवलेले आहेत. इथे पण बेको कंपनीचं. बघा हे मी सांगतो नाही का, हां, इथे हॉट प्लेट हां. आणि वरती गॅसचं. दोनचं, म्हणजे तुम्हाला हॉट प्लेटचं करायचं, हॉट प्लेट आणि गॅस पाहिजे तर दोन्ही पाहिजे असेल तर मग हे एक सॅम्पल आहे. इथे हे आपण मगाशी तुम्हाला दाखवलं. पण हे थोडं साधं ना. हो, साधं आहे. आणि हे आहे 4 याचं बेको. हे छोटं आहे. हे आता असं तर आपल्याला पाहिजेच नाही आहे. हे असं आपण बघू शकतो ओपन करून. हे बघा, ही न्यू स्टाईल आहे, पण हे 3 याचंच आहे. हे 4चे. हे वर्लपूलचे आहे, 289चे आहे, पण 4 याची आहे. वर्लपूल कंपनी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, चांगली कंपनी आहे. आणि हे छोटं आहे थोडंसं ना. हे पण चांगलं आहे, सिग्नेचरचं आहे. पण मग हे पण छोटं आहे का? छोटं आहे ते आपल्याला, छोटं आहे. ना क्वालिटी नाही चांगली वाटते एवढी. कारण ते हातात घेतल्याच लगेच कळतं नाही का. पण बेको तर चांगलं आहे ना. हां, बेकोचं चांगलं आहे. आणि याचं हे जे हॉप्स आहे ना, हे पण एवढं चांगलं नाही, प्लास्टिकचं दिसतं. इथे ना मला तरी ना असं वाटतं हेच सेक्शन आहे गॅसचं आणि हॉटप्लेटचं. आणि स्टार्टिंगचं आपण ते बेको कंपनीचं बघितलं ना सर्वात अगोदर, तर ते एक चांगलं वाटतं मला. आणि फोटो याच्यासाठी काढते कारण की दुसऱ्या शॉपमध्ये गेले ना तर मग कम्पॅरिझन करता येईल आणि मग कंपनी कोणती ते पण. म्हणून मग ते फोटो घेऊन ते आणि ते समोर आणि फोटोचं बघून लगेच आपल्याला कम्पॅरिझन करता येतं आणि लगेच आपल्याला बुकिंग करायची असेल तर लगेच करू शकतो नाही, कारण तर आठवत नाही वेळेवर. म्हणजे चिमण्या आहे, सगळ्या चिमण्या आहे. तिकडे हॉट प्लेटची हॉटप्लेटच आहे. ठीक आहे, चालेल. आम्ही या स्टोअरमध्ये बघितलं, एक मला आवडलं. त्याच्यानंतर मग आता त्याच्याच बाजूला लागून आहे तर शॉप आहे, तर तिथे चाललो आहोत आम्ही. तिथे पण असेल काहीतरी, कारण की ते जे शॉप आहे ना ते जे सगळं मिळतं ना ते फक्त इलेक्ट्रॉनिक्सच आहे. आणि इथे फर्निचर विथ इलेक्ट्रॉनिक्स होतं. आणि या शॉपचं नाव आहे डार्टी.
आणि असं असलं का नुसतं कॉफी प्यावीशी वाटते नाही का, नाही तर चहा. हा ना. तर इथे काही सॅम्पल्स ठेवलेले आहे, दाखवते मी तुम्हाला. दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहोत आम्ही. ते इथे आहे वरती साईडला. हे 4चं आहे आणि हे पण बेको कंपनी. मोस्टली मला असं वाटतं हे जे गॅस आहे ना, असं आपलं इंडियन स्टाईल शेगड्या, तर या बेको कंपनीच्याच मोस्टली जास्त बनवतात मला असं वाटतं, कारण की सगळीकडे बेको कंपनीच दिसतं. इथे हे हॉटप्लेट आहे, नॉर्मल आहे, हे पण आहे. हे 3 याचं आहे. पण मी आता हा विचार करते का आपण म्हणून 4 याचं घ्यायचं आहे का 5 याचं घ्यायचं. मला असं वाटतं, कारण की काय होतं, 5 याचं तर आहे, यूज होतोच हे 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 म्हणून पटापट स्वयंपाक होतो नाही का. पण जर ते मॉडेल घेतलं तर ते बरं राहील, म्हणजे ते चपात्यांसाठी वेगळं राहील. हो ना. किंवा असं जे जास्त पटकन बनवायचं आहे. इथे ना म्हणजे आहेत ते खूप जास्त नाही आहे. हे आहे नवीन स्टाईलचं आहे. आणि हे वर्लपूलचं आपण तिथे बघितलं तसंच आहे. वर्लपूलचं तसंच आहे, 4 याचंच आहे. पण हे एकसारखेच आहे सगळे. असं खूप मोठं मोठं असतं ना, तर त्याची चपातीसाठी यूज करते. 5 मिनिटात इतक्या पटापट चपात्या होतात ना. ओके, ठीक आहे. मग मला वाटतं ह्या शॉपमध्ये एवढं काही नाही आहे. शॉपमध्ये ना आणि हॉटप्लेटच आहे बघा. इथं जास्त हॉटप्लेटच आहे. म्हणजे इथे पण काही खूप ऑप्शन्स नाही मिळत. जे आहे ऑप्शन्स ते पण नाही. हे पण बघूया आता तुम्ही ना. इथे पण असं काही खूप काही मला नाही आवडलं म्हणजे. चल बघूया. बाकी इथे भांडी वगैरे, आणि इथली जी भांडी आहे ती पण खूप खूप चांगली मिळते. म्हणजे एकदम क्वालिटी महाग असतं खूप. आता हे जे आहे ना, हे एक 90 युरोचे, म्हणजे हे एक 9,000चं आहे. आता आपण विचार करू म्हणजे आपल्या इथे ना 1,500-2 हजाराला आरामशीर मिळून जाईल, पण इथे हे 9,000ला मिळतं. आणि महाग असतं इथे थोडंसं, आणि क्वालिटी पण चांगली असते, पण महागच असतं. ते डायसनचे पण आहेत. ठीक आहे. आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहोत, आणि या शॉपचं नाव आहे लेरॉय मर्लिन. आणि हे खूप फेमस आहे शॉप युरोपमध्ये, आणि भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये याचे ब्रांचेस आहे. जसं आयकिया कसं आहे तसंच आहे, पण हे फक्त युरोपमध्येच आहे, एवढंच. चला. आय गेस युरोपमध्ये जास्त आहे, म्हणजे युरोपच्या बाहेर आहे की माहिती नाही, पण युरोपमध्ये जास्त आहे. मोस्टली आहे. आणि इथे हार्डवेअरच्या पण सर्व वस्तू मिळतात, पण इलेक्ट्रॉनिक्सचं सेक्शन सुद्धा आहे. हे ऑल इन वन शॉप आहे, सगळं इन्क्लूड आहे यामध्ये. हो, पण आपल्याला जे आहे आता सध्या गॅस बघायचा आहे आपण. लाईट्स वगैरे पण इथं आहे. परिवेला म्हणतात का आमच्या ना रूममध्ये ना असं छान असं लॅम्प पाहिजे मम्मा. वेला म्हणते असं क्यूट क्यूट पाहिजे. कलरचं सेक्शन पण मोठं इथे. बघू हे आपण बघितलं ना, हे काटा म्हणून आहे, गांड हे. पण याचं जे आहे ना असं वेगवेगळं नाही आहे. स्टँड आहे बघा, हे या मोठ्याचं आहे, पण खूप हेवी आहे. चांगलं आहे ना. हो ना, म्हणजे एकच असं ना, प्रत्येकाचं वेगवेगळं नाही. आणि हे याचं पण आहे, ते जसं बघितलं होतं तसंच आहे. तर इथे भांड ठेवलं तर पण याला प्रॉब्लेम होईल ना मग. पण जे अगोदर स्टार्टिंगला मला जे आवडलं होतं हे पण नाही, या साईडलाच होतं ना. नाही ते होतं, पण असं ना गॅप नाही आहे.
थोडक्यात गॅप नाही इथे जर भांडं ठेवलं ना तर मग इथे भांड्यानंतर जर तवा ठेवला इथे मग त्याला डिफिकल्ट होईल. पण हां, कारण की हे थोडेसे वेगवेगळे सेक्शन असलं असतं ना तर मग थोडंसं असं स्पेस मिळाला असतं, पण याला स्पेस नाही. दिवस चांगला आहे. आणि याची प्राईस आहे €219, 22,000 म्हणजे 21-22,000 काहीतरी आहे. इथे पण बघा ते आपलं तुम्हाला चिमणी जशी दाखवली होती ना मध्ये होती, पण या ठिकाणी ना मध्ये मध्ये चिमणी. अजून बघूया किचनचे सॅम्पल. इथे पण चिमणीच आहे. हे आहे एक सेक्शन स्टीलचं आहे हे, पण आपल्याला हे असं नाही पाहिजे ना, आपल्याला याच ह्याच्यामध्ये पाहिजे ना, आपलं ब्लॅक ह्याच्यामध्ये. हे 4 याचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तर असं आहे तरी गॅप आहे थोडं. 4 ते पण एक ठेवून बघू शकते तू असं. हे नकली तरी पण आहे गॅप ना भरपूर गॅप तर आहे. तरी हो, कारण की त्या आपल्याकडे जे आहे ना आता आपला गॅस शेगडी त्याच्यामध्ये पण असंच गॅप आहे. फक्त मधलं जे आहे ना आपण करतो ना तर तेव्हा मग आजूबाजूला ते मोकळं करावं लागतं, फक्त चपाती करायची असेल तेव्हा. ओके, तर हे आहे कॅन्डी ब्रँडचं. आणि याची याची प्राईज आहे 299, 30,000चं आहे. ते पण 299चंच होतं हो, पण स्टार्टिंग. तो बेकोचा होता तो मग बेकोचा होता हां, कारण की तो ब्रँड आपण ऑलरेडी वापरतोय ना, म्हणून आपल्याला चांगली आयडिया. आणि हे तर मग एकदमच हे असं एवढं नाही आहे. आणि ते 109 म्हणजे जवळपास 11,000चं असेल. ते एवढेच आहे इथे पण ऑप्शन. ठीक, बघूया मग. या शॉपमध्ये बघितले खूप जास्त ऑप्शन्स नव्हते. आता परत जवळच कन्फर्मा म्हणून शॉप आहे, 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे, तर तिथं चाललो आहे आता. म्हणजे कंपॅरिझन तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं मी, कंपॅरिझन करता येतं इझिली. कंपॅरिझन म्हणजे प्राईसचं नाही, कंपॅरिझन म्हणजे कशी डिझाईन आहे. आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर ते भांडी एकदम अशी चिटकून नको जायला, इथे जवळजवळ नको असायला स्वयंपाक करताना, तर ते बघतोय. तर 10 मिनिटात पोचलो आम्ही या कन्फर्मा शॉपमध्ये. तर आता इथे बघूया. मग आपल्याला कसं आता एवढे जवळजवळ शॉप होते 5-5, 10-10 मिनिटाच्या अंतरावर, मग लगेचच आपल्याला मग सिलेक्ट करता येईल नाही का फायनल. समर्स इलेक्ट्रॉनिक्स आहे. बघा हा पण आपलंच असेल हाच आपला. हाच आहे आपला, सेम आहे बघा. आणि हे बघा डिस्टन्स किती, गॅप किती बघा, एकदम जवळ नाही आहे. पण आपण स्वयंपाक करतो ना भांडं लागून नाही राहत. हा सेम हा नॉर्मल आहे, 3चा आहे, आपण 4चा. ना वर्लपूलचा वर्लपूलचं आहे ना, वर्लपूलचं जर असलं ना तर त्याचं स्टँडर्ड असं असतं थोडंसं युनिक, थोडी वेगळी डिझाईन, लगेच कळून येतं. 4चा आहे. हे किती छोटे 2, हे 4. स्टीलचं तर नाही पाहिजे ना आपलं, त्या साईडला आहे पण हे ना ते त्या साईडला. आणि आपलं घराचं असलं तर असं वाटतं अरे सेम हेच. पण आपल्या घरातलं जे गॅस आहे ना तर तो आम्ही दुसऱ्या शॉपमधनं घेतला होता, या शॉपमधनं नव्हता घेतला. $329 म्हणजे ऑलमोस्ट 33,000चा आहे हे.
आम्ही खूप फिरलो आणि त्यानंतर मग घरी आलो आणि आम्हाला गॅस आवडलेले, एक गॅस शेगडी आवडलेली आहे आणि ती आम्ही बुक केलेली आहे. तर जेव्हा आम्हाला घ्यायची असेल ना, तर तेव्हा आम्ही ती घ्यायला जाऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे का कोणती मी घेतलेली आहे. आणि खूप सारे ऑप्शन्स नव्हते, तुम्हाला माहिती, म्हणजे एका ठिकाणी भरपूर होते, एका ठिकाणी मोजकेच होते, एका ठिकाणी खूप चांगले होते, पण ते पण थोडेसे 3-4 टाईपचेच होते. आणि त्यामुळे मग हे फक्त गॅसची शेगडी बघण्यासाठी आम्ही 5 शॉप फिरलो आणि पटापट बघितलं आम्ही. आणि ते प्रत्येक एक वस्तूसाठी ना आम्हाला खूप फिरावं लागते, कारण की काय होतं माहिती, आता घ्यायचं तर मग असं नको का हां आवडलं घाई नको व्हायला, घ्यायचं वेळ लागला. मनोजचं म्हणणं आहे आता वेळ जरी लागला ना कोमल चालणार, पण आपण आहे ना म्हणजे बघून घेऊ, तुझ्या आवडीचं घेऊ, असं नको का नाही आवडलं तरी पण मग आपण घेऊन टाकू, असं नाही करायचं आपल्याला. जे पण घेऊ आपण ना चांगलंच घेऊ. तर म्हटलं ठीक आहे, म्हणून मग आम्ही एवढे 5-6 आजूबाजूचे जेवढे पण शॉप्स होते ना ते बघितले आम्ही आणि ते तुम्हाला सुद्धा दाखवलं. आणि इथे कशा टाईपचे गॅस शेगडे असतात तर हे पण मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.